अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशाला जोडणारा मेघा नदीवरील खोमईचा पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण सुरू केले। दरवर्षी नदीच्या पुरामुळे सीमेवरील कनेक्टिव्हिटी राहत नाही, याविषयी नितीन गडकरी यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्यांनी मागणी केली आणि अवघ्या 30 दिवसात सूत्रे हलली। अमरावती प्रादेशिक वन विभागांतर्गत परतवाडा वन परिक्षेत्र कार्यालय परिसरात लाखो रुपये किमतीची वाहने बंगारात पडून आहेत, जागेवरची ती सोडत आहेत। चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंकुश श्रीकृष्ण आठवले यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली। अमरावती जिल्ह्यात वाळूच्या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी व बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचा तुटवडा यावर उपाय म्हणून राज्य शासनाने एमसेन म्हणजेच कृत्रिम वाळूचे धोरण लागू केले। या अंतर्गत कृत्रिम वाळू उत्पादन युनिट सुरू करणाऱ्या 50 व्यक्ती किंवा संस्थांना शासनाकडून सवलती दिल्या जाणार आहेत। अमरावती जिल्ह्यात वीज ग्राहकांना देण्यात येत असलेली सेवा आणि 100% वीज बिलाची वसुली यानुसार महावितरणच्या अमरावती परिमंडळ कार्यालयाअंतर्गत उपविभागीय कार्यालयाचे दरमहा रँकिंग करण्यात येणार। त्यामुळे 100% वसुली करणारे अभियंते व कर्मचाऱ्यांचेही कौतुक होणार। दुसरीकडे कामात हयगय करणारे कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी दिला। अमरावती जिल्ह्यात नाफेडच्या तूर विक्रीत येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारा अनियमितता करण्यात आल्याने या संस्थेला शासनाने 15 एप्रिल 2025 रोजी ब्लॅकलिस्ट केले। तरीही या संस्थेने तुरीची खरेदी केली। याबाबत दखल तक्रारीच्या अनुषंगाने उपनिबंधकांनी व्यवस्थापकाला नोटीस बजावत 21 तारखेला खुलासा व संबंधित कागदपत्रांसह उपस्थिती राहण्यास सांगितले। अंजनगाव सुरजी शहरातील सुरजी भागातील द्वारका चौक येथे मंगळवारी सकाळी 8:30 वाजता एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। तिवसा तालुक्यात विधानसभा निवडणुका पार पडून 8 महिन्यांचा कालावधी लोटला, परंतु निवडणुकांपूर्वी तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत गट ब मधील मंजूर असलेल्या रस्त्यांच्या बांधकामाचा मुहूर्त अद्याप सापडला नाही। तेव्हा निवड भूमिपूजनाने रस्ते पूर्णत्वास जातात काय, असा संतप्त सवाल करीत तिवसा तालुका काँग्रेसने जिल्हा परिषद सीईओ यांना निवेदन देऊन त्वरित दखल न घेतल्यास स्वातंत्र्य दिनानंतर आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला। तिवसा तालुक्यात गावखेड्याची आरोग्य सेवा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागाचा परिसर जलमय झाल्याने आधी पाण्यात पाय नंतर तपासणी काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील रुग्णांना सतावू लागला। तालुक्यातील तळेगाव ठाकूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। अमरावती जिल्हा दौऱ्यावर 9 ऑगस्ट रोजी आलेले पालकमंत्र्यांनी थेट किचन 365 मध्ये भेट देत तेथे चहा नाश्ता घेतला। ज्यांच्या विरोधात समाजातील घटक एकत्र येऊन लढा देत आहेत, ज्यांच्या विरुद्ध पोलिसांचे रात्रंदिवस दाड सत्र सुरू आहे, ज्यांच्या गुन्हेगारी कृत्यांचे आमचे वर्षातील 52 आठवडे आणि 365 दिवस प्रोत्साहन असेल, हा संदेश पालकमंत्र्यांना द्यायचा आहे का, असा संतप्त सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला। मोर्शी तालुक्यात शिरखेड पोलिसांनी दामणगाव काटपूर येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भजनी मंडळाच्या वेशात धाड टाकून रोकडसह एकूण 1,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात यश प्राप्त केले। हा घटनाक्रम 11 ऑगस्टच्या रात्री 10च्या सुमारास घडला।